ख्रिस्तामध्ये माझ्या प्रिय भाविकांनो, एक सुंदर अशी मन आहे. ऍक्शन मस्ट स्पीक लाउडर दॅन वर्ड्स. म्हणजेच मनुष्याची कृती शब्दांच्या पलीकडे देखील गेली पाहिजे. म्हणजे मनुष्य जे काही बोलतो ते त्या व्यक्तीने आचरणामध्ये आणलं पाहिजे. म्हणजेच जेव्हा शब्दाला कृतीची जोड दिली जाते तेव्हा त्याची छाप अगदी सुंदर प्रकारे इतरांच्या जीवनावरती पडत असते. परंतु जेव्हा मनुष्याचं जीवन फक्त शब्दापुरतच मर्यादित राहते आणि जेव्हा त्याला कृतीची जोड दिली जात नाही किंवा अलिप्त केलं जाते तेव्हा ते शब्द केवळ पोकळ शब्द राहत असतात. त्यांचं वर्चस्व किंवा छाप इतरांच्या जीवनावरती पडत नाही. आणि म्हणूनच आजच्या शुभ वर्तमानामध्ये अचानक आपण प्रभू येशू ख्रिस्त, शास्त्री आणि परुषी या दोन विद्वान लोकांच्या ढोंगीपणाविषयी म्हणताना आपण ऐकत आहोत. त्यांच्यामधील लपलेला जो ढोंगीपणा आहे तो प्रभू येशू ख्रिस्त जणू काही बाहेर काढत आहे, लोकांना दाखवत आहे. काय होता तो ढोंगीपणा? ढोंगीपणा म्हणजे शब्दाचा ढोंगीपणा. केवळ त्यांच्याकडे ज्ञान होतं आणि केवळ त्या ज्ञानामुळेच त्यांनी लोकांचे जीवन फार विस्कळीत केलेलं होतं. लोकांच्या जीवनामधील भार त्यांनी वाढवलेला होता. परंतु त्यांच्या शब्दाला मात्र कृतीची जोड, हे करा ते करा, मात्र स्वतः करण्यासाठी ते तयार होते. आणि म्हणून ते जे बोलत होते त्यांची छाप ती इतरांवरती पाडू शकत नव्हती. आणि म्हणून जेव्हा शास्त्री, परुषी आणि येशू ख्रिस्त यांच्यामध्ये जेव्हा तुलना केली जाते जेव्हा जास्तीत जास्त लोक येशू ख्रिस्ताकडे प्रभावित होत होते, येशू ख्रिस्ताकडे खेचले जात होते. फरक काय? कारण प्रभू येशूच्या शब्दाला त्याची कृतीची जोड होती आणि शास्त्री आणि परुषी यांची केवळ पोकळ आश्वासने होती. आणि ते पोकळ आश्वासने, ते ढोंगीपणा आज प्रभू येशू ख्रिस्त लोकांना दाखवून देत आहे व त्यांना सांगत आहे की लोकांचं साधे सुधे जीवन, एकदम साधे किंवा प्रामाणिक जीवन जे होतं ते जीवन विस्कळीत करण्याचं कार्य शास्त्री आणि परुषांनी यांनी केलेलं होतं. म्हणजेच त्यांच्या जीवनावरती जो लॉस, नियमांचा जो ओझा होता, भार होता, ते भार दररोज दैनंदिन जीवनात वाढवण्याचं कार्य शास्त्री आणि परुषी आयोगांनी केलेलं होतं. म्हणजे किंबहुना नियमांच्या तुरुंगामध्ये त्यांना डांबण्यात आलेलं होतं. आणि त्यामुळे केवळ शास्त्री आणि परुषी हेच नियमशास्त्र आहेत, हेच स्वर्ग आहे, याच्या पलीकडे दुसरं काही नाही अशी त्यांची इच्छा होती किंवा असे त्यांचे विचार होते. परंतु आज प्रभू येशू ख्रिस्त त्यांची भावना, त्यांच्या मनातील जो समज होता तो समज, गैरसमज दूर करण्याचा प्रयत्न करत आहे. त्यांच्यामध्ये ढोंगीपणा बाहेर काढण्याचा प्रयत्न करत आहे व त्यांना सांगत आहे तुमच्या या ढोंगीपणामुळे, तुमच्या या शब्दाला कृतीची जोड नसल्यामुळे तुमची छाप लोकांवर पडत नाही. कारण तुम्ही लोकांना केवळ सांगता परंतु त्या कृतीमध्ये उतरवण्यासाठी तुम्ही तयार नाही. आणि म्हणूनच माझ्या प्रिय भाविकांनो, जेव्हा आपण शब्द बोलतो तेव्हा आपल्या शब्दाला जेव्हा कृतीची जोड दिली जाते, जेव्हा आपण स्वतःहून ते कार्य करण्याचा प्रयत्न करत असतो तेव्हा लोक आपोआप आपल्याकडे खेचले जात असतात. लोक आपोआप आपल्या या व्यक्तिमत्वाकडे पाहून प्रभावित होत असतात. आणि तेच नक्की प्रभू येशू ख्रिस्ताकडे झालं होतं. लोक प्रभू येशूच्या मागे का खेचले जात होते? केवळ चमत्कार आहे म्हणून नाही, तर प्रभू येशू ख्रिस्ताचं बोलणं, वागणं आणि त्यांची कृती यांची सुंदर प्रकारे सांगड होती. यांच्यामध्ये सुंदर प्रकारची जोड होती. आणि म्हणूनच प्रभू येशू ख्रिस्ताच्या चरित्रामुळे, प्रभू येशू ख्रिस्ताच्या जीवनाने प्रभावित होऊन अनेक लोक प्रभू येशूच्या मागे आलेले होते. आपल्याला देखील आपलं जर व्यक्तिमत्वाची छाप इतरांवरती पाडायची असेल, जर आपल्याला देखील पाडतात की आपण देखील येशू ख्रिस्ताप्रमाणे जीवनामध्ये कार्य करावे, तर आपल्याला आपल्या शब्दाला कृतीची जोड देणे गरजेचं आहे. आणि जेव्हा आपण आपल्या शब्दाला कृतीची जोड देत असतो तेव्हा आपल्या जीवनाची छाप इतरांवरती पडत असते. आई वडिलांच्या शब्दाची कृतीची छाप त्याच्या मुलावरती पडत असते. शिक्षकांच्या शब्दाची कृतीची छाप त्यांच्या मुलावरती पडत असते. त्याचप्रमाणे एखादा जो लीडर असतो त्याच्या शब्दाची आणि कृतीची छाप, सुंदर छाप इतरांवरती किंवा प्रभाव इतरांवरती पडत असतो. आणि म्हणूनच आपण आपल्या शब्दाला नेहमी कृतीची सांगड दिली पाहिजे, जोड दिली पाहिजे किंवा कृतीची साथ दिली पाहिजे. तेव्हाच आपलं जीवन अगदी प्रभावित होऊ शकतो.
आज परमेश्वराकडून सामर्थ्य मागूया. आपल्यामधील ढोंगीपणा शोधून काढून तो बाहेर काढण्यासाठी व खरं, निष्ठावंत, प्रेमळ व खरेखुरं जीवन जगण्यासाठी परमेश्वराकडून सामर्थ्य व कृपा मागूया. आमेन.